हॅलो. आणि वाजलेत 12. हॅपी मकर संक्रांती इन ॲडव्हान्स. रात्रीचं विश करू नये, कारण की रात्रीचं कुठल्याही सणाचं किंवा बर्थडेचं विश रात्रीचं करू नये, पण मी करते कारण की आज भोगी पण आहे. म्हणजे आज पण सणच चालू होतं, म्हणजे आता 12च्या आधी. तर आता 12 वाजले म्हणजे मकर संक्रांती सुरू झाली आहे. आणि माझ्या रांगोळ्या बघा सगळ्यांनी. हॅलो. आणि माझा अवतार तुम्हाला खूप खराब दिसतो, पण माझ्या ॲब्रोज मी केल्या आहेत काल. ॲब्रोज अप्पर लिप्स वगैरे केलेले, ओके वाटलेले. आता थोडंसं मला हलकं हलकं वाटतंय. फोरहेड वगैरे पण केलेलं आहे, त्यामुळे स्किन थोडीशी नीट दिसते, रोजपेक्षा बेटर आहे. ॲक्च्युली मी खूप कामामध्ये होते आज. मी साडी वगैरे चेंज करायची होती मला, मी ते काही करू शकले नाही कारण की कामच संपत नव्हते आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय करू, सिलेंडर संपला. दुपारी मी शाळेतून आले ना, त्यानंतर मी फक्त भात लावला, विचार केला. वरण भात मी बनवून गेलेली सकाळी, भाजी आणि वरण बनवून गेलेली सकाळी, आणि फक्त भात लावायचा बाकी होता. मी घरी आले ना, तर मी कुकर ठेवला गॅसवरती आणि एकच शिटी झाली आणि गॅस गेला, संपला सिलेंडर. आणि मला लक्षात नव्हतं की मला तारीख कुठल्या तारखेला मी लावल्या, ते मला लक्षातच नव्हतं सिलेंडर, त्यामुळे मी बुक पण नव्हता केला. आता स्टील मी बुक केलं आहे दुपारी बुक करताना सुद्धा खूप टेक्निकल प्रॉब्लेम इश्यू येत होते, टेक्निकल इश्यू, त्याच्यामुळे बुक पण होत नव्हता क्रेडिट कार्डवरनं. मग मी लास्टला जीपे करून पेमेंट केलं मी जीपेने आणि बुक केलं, कारण की इमर्जन्सीमध्ये जर मी आज बुक केला तर तो उद्या येण्याचे चान्सेस असतात. जर मी आज बुक नाही केला तर ते म्हणजे दुपारपर्यंत केलं तर ठीक आहे, पण संध्याकाळी बुक करतो ना आपण, मग ते ना परवा दिवशी येतो, दुसऱ्या दिवशी येत नाही. संध्याकाळी संक्रांतीची मी साडी वगैरे चांगली घालणार होते, नेसणार होते, पण ना नाही नेसली मी, कारण की ना माझ्याकडे खूप सारे काम होते, डोकं पण काम नव्हतं करत. थोडंसं रूम सेट करायचा होता, तो बेडरूम, आणि आम्ही गाद्या खाली टाकून झोपत होतो इतक्या दिवसांपासून. तर मी विचार केला की गाद्या थोडं सेट करते, बेड सेट करते, म्हणजे झोपता येईल वरती. आणि त्याच्यामुळे कबर्डमधून सामान वगैरे काढायला पण डिफिकल्ट होत होतं गादे खाली टाकल्यामुळे. तर बेड वगैरे सेट केलं आहे, पसारा वगैरे थोडासा आवरला आहे, थोडासा, जास्त नाही. त्या बेडरूममध्ये सामान वगैरे होतं ना, ते सामान सगळं लावलं जागेवरती. कॅन यू इमॅजिन मी काय केलं. लिप ग्लोस खूपच डार्क वाटते, काय माहिती का. आणि मी ना ऑमलेट बनवलं याच्यावरती. ह्याच्यावर ऑमलेट का बनवलं ना हे पण सांगते. ऑमलेट मी सँडविच बनवले 2, हे बघा, 2 सँडविच बनवले, 2 अंड्यांचं ऑमलेट बनवलं. तर हा ऑमलेट आहे, मी टोस्टरमध्ये बनवला आहे, आणि हे ब्रेडसुद्धा टोस्टरमध्ये केलेत. आमचा सिलेंडर संपला आहे परवा, संक्रांतीच्या दिवशी संपला आहे संध्याकाळी, म्हणजे सॉरी दुपारी. कुकर लावला मी ना संक्रांतीच्या दिवशी ना, मी स्कूलमधून आलो, मी कुकर लावला आणि त्याच्यानंतर आमचा सिलेंडर संपला. मी काय करणार. ॲक्च्युली सिलेंडर ना मला ना पहिला ना 2.5-3 महिने जात होता, कारण आम्ही दोघेच लोक आहोत, मेन मोठी माणसं आणि एक तर लहान आहे. एवढं काय आम्हाला लागत नाही बनवायला. मी दुपारी वगैरे बनवून टाकते जेवण संध्याकाळपर्यंतचं. संध्याकाळी फक्त गरम वगैरे करण्याचं बाकी ठेवते मी. शक्यतो मी संध्याकाळचं जेवण ना करतच नाही, पण आता काय माहिती, आजकाल म्हणजे कदाचित मी करत असेल, पण नाही, एवढा सिलेंडर संपला नाही पाहिजे. तरी पण 2.5-3 महिने जो जातो ना, तो मला 2 महिने तरी गेला पाहिजे. हा मला असं वाटतं 1.5 महिनासुद्धा नाही गेला आहे सिलेंडर, लवकर संपला. त्याच्यामुळे तो आयडिया नाही आली की संपला म्हणजे संपेल, नंतर मी बुक केला असता ना. आता मी बुक करते ॲक्च्युली वेळेमध्ये सिलेंडर. तर असं हे झालं आहे. आणि तिथे समोर असं जवळपास कोणी असं राहिलं नाही की त्याच्याकडे आपण सिलेंडर मागू. बाजूचे आहे तर त्यांच्याशी तर नीट हेच नाही आहे.
आणि वरती पण आहे ते सिंगल आहे त्यांच्याकडे. मी मागितलं नाही कोणाला, ते आले होते त्या काहीतरी कारणास्तव, तर त्यांनी मला सांगितलं आमच्याकडे सिलेंडर सिंगल सिलेंडर आहे, डबल नाही आहे. तर मी मागितलं पण नाही कोणाला, कारण आपण कोणाला मागायचं आहे ना, मग ते नाही बोलणार, मग चांगलं नाही वाटत मला, ऐकायला बरोबर नाही वाटत. तर मग मी काय बनवलेलं म्हणजे पनीर किसून वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं मिरची वगैरे टाकून, थोडंसं मिरची वगैरे चिरून बारीक, कांदा मिरची वगैरे सगळं चिरून ते टाकलं आणि त्यातून ते फिलिंग केलं आणि ते ब्रेड टोस्ट केलेलं, तर ते पण छान होतं, ॲक्च्युली टेस्टी होतं. तर ते मी खाल्लं आणि त्यातले 2 हे उरले होते, पनीरचेच आहे ते पण, हे सुद्धा पनीरचे आहेत. करून दाखवलं तर सगळे हे बघा व्हाईट कलरचे, तर हे पण पनीरचे टोस्ट आहे 2. तर मी हे 2 बाकी ठेवलेले, म्हणजे मला जात नव्हते म्हणून ठेवलेले. तर मग आत्ता हे 2 गेले, नाश्त्याला घेतलेत मी आता. आणि मी 2 अंड्याचं ऑमलेट केलं आहे गुनगुला माझ्या. 2 अंड्याचं म्हणजे थोडंसं मी सुद्धा खाईल, की 2 नाही खाऊ शकणार पूर्ण. ते बरोबर बनलं नाही आहे, कारण मी डायरेक्ट टाकलं आणि ना फेटून टाकलं ना, तर ते काल ना बरोबर बनत नव्हतं, तुटकं बनत होतं, म्हणून मी असं केलं आज. आणि ते टोस्टरमध्ये कदाचित नीट बनत नाही आहे, पण ठीक आहे, नीट बनत नाही म्हणजे अशा वेळामध्येसाठी मला खरोखर टोस्टर कामाला आला आहे माझ्या. आणि मी आता ना इंडक्शन ऑर्डर करणार आहे. मी आता रिस्क नाही घेणार कुठल्याही प्रकारची, नो रिस्क. दर आता मी रिस्क घेऊ शकत नाही. तर मी आता थोड्या वेळानंतर मी चेक करेल इंडक्शन वगैरे कितीपर्यंत. इंडक्शन मी ऑर्डर करून टाकेल, कारण की हे असं नाही चालणार ना, म्हणजे अचानक असं काय झालं तर. इंडक्शनवरती खिचडी वगैरे तरी बनवता येते ना, इंडक्शनवर सगळंच बनवता येतं ॲक्च्युली, पण मला निदान ॲटलिस्ट त्या वेळेसाठी खिचडी तरी बनवता येईल, असं उद्देश आहे माझा.
जेवण डन. जेवण डन. मटण बनवलं आहे आज. बघा असं करतो. आणि हा आहे, हे सुक्कं मटण आहे आणि हे आहे रस्सा, मटणाचा रस्सा. हा मटणाचा रस्सा आहे. आणि आमचं जेवण झालं आहे रेडी. आता मी एक काम करते, जेव्हा झाकण वगैरे ठेवून थोडा वेळ ठेवते, कारण ना हां तर जेवण झालं आहे रेडी. आणि सिलेंडर आला दुपारी नाही, सॉरी सकाळी सिलेंडर म्हणजे 11 साडे 11 वाजता सिलेंडर आला असेल. ते येणारच होता आज, येतो तो 1-2 दिवसामध्ये. मध्ये ते इलेक्शनचं आलं ना, इलेक्शन आलं ना, म्हणून त्याच्यामुळे तो 1 दिवस डिले झाला. दरवेळेस येतो सिलेंडर. एनिवे जेवण झालं आहे बनून. मी गेली मच्छी आणायला. शुक्रवार आहे आज, मी शनिवार समजते. मी मच्छी आणायला गेले होते. हां, मच्छी आणायला गेले आणि तिथे मच्छी बरोबरच नव्हती. म्हणजे होती थोडीफार, पण ती खूप महाग होती. जवळपास मला ना 300 रुपयाला एक पापलेट बोलला. हलवा, पापलेटने हलवा 300 रुपयाला एक हलवा. आणि हलवा मोठा होता, चांगला असा मोठा होता. एवढा म्हणजे हाता एवढा असेल माझा हात छोटा आहे, पण हाता एवढा असेल. आणि एक हलवा तो बोलला. आणि मला 10-20 रुपये कमी करत होता. 300 रुपयाला बोलला आणि 10-20 रुपये कमी करत होता. पूर्ण पण नसतं तो. तर विचार केला की त्यापेक्षा अर्धा किलो मटणच घेते. अर्धा किलो मटण 400 रुपयाचं असतं. मी गेली मटण घ्यायला अर्धा किलो, तर त्याने केलं पूर्ण 500 रुपयाचं राऊंड केलं. तर पैसे द्यायला गेले तेव्हा त्याने मला सांगितलं 500 रुपये के 500 रुपये का किया आहे मैंने, असं बोललं. मी त्याला काय बोललो आता, जाऊ त्याचा कुठं काढायला सांगू परत त्याला अर्धा किलो करून द्यायला. म्हणजे ठीक आहे, जाऊ दे. ते 500 रुपयाचं मटण झालं. 500 रुपयाचं मटण झालं होतं. काय बोलायचं. अर्धा किलोला थोडंसं जास्त होतं, 520-30 ग्रॅम काहीतरी होतं. जेवण झालं आहे. चपात्या दुपारीच बनवल्या होत्या मी. चपात्या आहेत 3-3.5 चपात्या आहेत. आता थोड्या वेळाने जेवायला बसतो आम्ही. आणि मग माझा आज पण ब्लॉग मी टाकला नाही, कारण की ना ते सिलेंडरचं सगळं चाललं आणि माझी तब्येत थोडीशी डल आहे. मला थोडंसं अनइझी वाटतं आहे थोडंसं. तर त्याच्यामुळे मी ब्लॉग वगैरे काय जास्त काही सकाळपासून काही केला नाही आहे. आणि हिचं बघा काय चाललं आहे. हे सगळं ना बेबूला करून दाखवते. हे सगळं ना ती बेबू सोबत करते. म्हणजे बेबू समोर आहे ना, तिला ठेवलं समोर, तर तिच्या समोर ना मुद्दाम अशी काहीतरी करते. मग तिला त्रास देते, तिला इरिटेट करते. आणि ऐकत नाही. मी कधीपासून तिला ओरडून सांगते तिकडे नको जाऊस, तिकडे घाण शिशी दरवाजा आहे ना ॲक्च्युली, त्यासाठी बेबू पण बसलेली असते. बेबूची सगळी डस्ट वगैरे पडलेली असते ना, तर मी क्लीन करत राहते. पण किती पण ती होत राहते सारखी ना. बेबूला डॅन्ड्रफ होतो ना, तर त्याच्यामुळे बेबूच्या अंगावरती सगळं ते डस्ट पडत राहते. तिला सांगते तिथे जाऊ नको, तर का बिलकुल ऐकत नाही. तिथेच लोळते. कधीपासून ऐकत नाही, बिलकुल ऐकत नाही ती. तिला काय करते तिथेच बेबूच्या आसपासच असते. परत तेच हां, थोडा वेळाने तेच. आता मगाशी मी तुम्हाला दाखवलं, परत तेच करते. आता बघितल्यामुळे आले. मला मार खायचं. कसल्याच्या कार्यक्रमाला जायचं होतं ना, तो गेला गडबड.